झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात महात्मा गांधी मार्केट परिसरात असलेल्या नंदुरबारकर सराफ या दुकानातून 3 महिलांनी हात चलाकी करीत सुमारे 6 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेल्या 3 महिला सराफाच्या दुकानात आल्या. त्यांनी कानातील सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराचं लक्ष वेधून घेतले. काही वेळ दागिने पाहिल्यानंतर कोणतीही खरेदी न करता त्या दुकानातून निघून गेल्या. दरम्यान रात्री दुकान बंद करण्यापूर्वी सराफाने दुकानातील दागिन्यांची तपासणी केली. त्यावेळी कानातील सोन्याच्या दागिन्यांचा एक बॉक्स गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुकानात आलेल्या 3 महिलांनी हात चलाकी करीत दागिन्यांचा बॉक्स लंपास केल्याचं दिसून आलं. चोरीला गेलेल्या दागिन्यांचे वजन सुमारे 40 ग्रॅम असून त्यांची किंमत अंदाजे 6 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकरणी सुरेंद्र सराफ यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 3 अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयित महिलांचा शोध सुरू आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.